नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रहो, हल्ली बरीचशी पालकं मुलांचे पाय दुखतात, हाडं दुखतात अशा प्रकारची तक्रार घेऊन येताना दिसून येत आहेत। मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचे पाय दुखणं, हाडं दुखणं या त्रासाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून लहान मुलांच्या अशा प्रकारच्या तक्रारी कायमस्वरूपी बंद होण्यास 100% मदत होईल। मित्रहो, विनंती असेल हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे SV या चॅनलला सबस्क्राइब आवर्जून करा आणि व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आवर्जून शेअर करा। चला तर मग पाहूया। मित्रहो, लहान मुलांचं पाय दुखणं, हाडं दुखणं ही तक्रार आता खूप सामान्यपणे सगळीकडे दिसून येत आहे। यामागं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे मुलांचं पोषण व्यवस्थित न होणं। त्यामध्ये खास करून हाडांच्या मजबूतीसाठी, हाडांच्या वाढीसाठी, मांसपेशींच्यासाठी असणारी जी खनिजं आहेत, जे जीवनसत्व आहेत, ती मुलांना कुठेतरी कमी पडताना दिसून येत आहेत आणि त्यामुळं मुलांना अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार दिसून येत आहेत। मुलांचं वाढीचं वय असतं आणि या वाढीच्या वयामध्ये त्यांचं पोषण हे व्यवस्थित झालं नाही तर त्यांना अशा प्रकारच्या तक्रारी दिसून यायला लागतात। त्यामध्ये खास करून व्हिटॅमिन D हा एक महत्त्वाचा घटक मुलांच्या वाढीच्या वयामध्ये हाडांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचा असतो। त्यामुळं मुलांना व्हिटॅमिन D मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हाला बसणं हे अत्यंत गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। बऱ्याचदा पालक मुलांना घराच्या बाहेर हल्ली पाठवत नाहीत किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये घरामध्ये किंवा बाहेर उन्हाला जायचा प्रश्नच येत नाही। घरातून डायरेक्ट गाडीमध्ये बसायचं, गाडीतून डायरेक्ट शाळेमध्ये क्लासमध्ये जाऊन बसायचं, मग परत घरी येऊन बसायचं। त्यामुळे उन्हाचा कुठे संपर्कच येत नाही आणि हल्ली आउटडोर गेम्स म्हणजे बाहेर मैदानी खेळ जे आहेत ते फार कमी झालेले आहेत। त्यामुळे मुलांचा प्रत्यक्ष उन्हाशी, प्रत्यक्ष सूर्यकिरणांशी संपर्कच येत नाही। त्यामुळं त्यांना व्हिटॅमिन D ची कमतरता प्रामुख्याने दिसायला लागलेली आहे। त्यामुळं सूर्यस्नान, ज्याला आपण सनबाथ असं इंग्रजीमध्ये म्हणतो, हे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून व्हिटॅमिन D मिळतं आणि हे व्हिटॅमिन D आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमच्या शोषणासाठी अत्यंत गरजेचं असतं। म्हणजे आहारामधून कितीही मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही कॅल्शियम घेतलं, मुलांना दिलं, तर ते कॅल्शियम शरीराला लागू पडण्यासाठी, त्याचं शरीरामध्ये शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन D महत्त्वाचं असतं। जोपर्यंत व्हिटॅमिन D त्यांना मिळत नाही तोपर्यंत कॅल्शियमचं शोषण व्यवस्थित होत नाही आणि तोपर्यंत हाडं मजबूत होत नाहीत। हाडांच्या मध्ये वेदना अशा कारणामुळे होण्याची शक्यता जास्त वाढते। त्यामुळं सूर्यकिरणं मिळणं गरजेचं आहे। नंबर 2, कॅल्शियम। आहारामधून कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये मिळणं गरजेचं आहे। वाढीच्या वयामध्ये हाडांची वाढ सुरू असते आणि हाडांची वाढ सुरू असताना हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाची भूमिका निभावत असतं आणि हे कॅल्शियम आहारामधून मिळत असतं। असा आहार ज्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, जसं की दूध असेल, दुधाचे पदार्थ आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, अंडी असतील किंवा सोयाबीन असेल, यासारख्या पदार्थांच्या मधून कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये मिळतं आणि म्हणून मुलांना असे पदार्थ आवर्जून खाऊ घालणं गरजेचं आहे। मुलांच्या आहाराकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे, कारण त्यांना जर पूरक पोषक आहार मिळाला तर कॅल्शियम असेल किंवा इतर कुठली खनिजे असतील, जीवनसत्व असतील, ती सगळी व्यवस्थित मुलांना मिळतील आणि त्यांचं पोषण व्यवस्थित होईल। चा परिणाम म्हणून त्यांची वाढ आणि विकास देखील चांगला होण्यासाठी मदत होईल। नंबर 3, व्हिटॅमिन K आणि मॅग्नेशियम हे 2 महत्त्वाचे घटक देखील शरीरासाठी, लहान मुलांच्या वाढीसाठी, हाडांसाठी अत्यंत गरजेचे आहेत। किंबहुना व्हिटॅमिन K, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे 3 घटक हाडांच्यासाठी अक्षरशः टॉनिक सारखं काम करतात आणि म्हणून हे 3 घटक मुलांना आहारामधून मिळणं अत्यंत गरजेचं आहे। हे व्हिटॅमिन K आणि मॅग्नेशियम जर मुलांना आहारामधून द्यायचं असेल तर त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, त्यातल्या त्यात पालक असेल, कोबी असेल, यासारख्या पालेभाज्या देणं गरजेचं आहे। हल्ली बऱ्याचशा पालकांशी अशी देखील तक्रार असते की आमची मुलं पालेभाज्या खातच नाहीत। तर अशा पालकांसाठी आवर्जून सांगू इच्छितो की घरातील मोठ्या व्यक्ती जशा प्रकारचा आहार अगदी सुरुवातीपासून घेत असतात, अगदी तशाच सवयी मुलांना सुद्धा लागत असतात। कारण मुलं मोठ्या माणसांचं बघून त्यांचं अनुकरण करतच शिकत असतात आणि त्यामुळं
आपण जेवण करत असताना आपल्या आहारामध्ये, आपल्या ताटामध्ये असणारे पदार्थ मुलांना आपण खाण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. त्यांना त्यांचं महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे आणि तेही त्यांना न रागावता. एकदा का त्यांना याचं महत्त्व पटलं की तुमच्याबरोबर ते सहज सगळ्या पालेभाज्या खायला लागतील, जेणेकरून त्यांना अशा प्रकारची खनिजं मिळतील आणि त्यांची हाडं चांगली मजबूत होतील आणि अशा प्रकारच्या दुखण्यांपासून ते दूर राहतील. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, व्यायामाची सवय असणं. हल्ली मगाशीच बोलल्याप्रमाणे मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत. मुलं दिवस रात्र घरीच बसलेली असतात. शाळेतून घरी, घरून शाळेत एवढाच त्यांचा दिनक्रम असतो. मात्र मैदानी खेळ जसं की सायकल चालवणं असेल, चालणं असेल, वॉकिंग करणं असेल किंवा रनिंग असेल, पोहायला येत असेल तर पोहणं असेल किंवा बॅडमिंटन खेळणं असेल, यासारख्या खेळांच्या मधून हाडं आणि मांसपेशी यांचा चांगला व्यायाम होतो, ज्यामुळं त्यांच्यामध्ये चांगली मजबूती होते, त्यांची वाढ, विकास सुद्धा चांगला होण्यासाठी मदत होते. आणि म्हणून ह्या 4 गोष्टी जर तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या या हाडं किंवा पाय दुखण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यासोबतच होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये देखील या आजाराच्यासाठी, मुलांच्या हाडांच्या आणि मांसपेशींच्या वाढींच्यासाठी चांगली गुणकारी औषधं उपलब्ध आहेत. पण मात्र ही औषधं तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा चांगला फायदा मुलांना होऊ शकतो. मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. आणि परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.